हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. बघा मी चाललोय तर बॅग बघा केवढी असती दरवेळेस. माय एकट्याची बॅग एवढी एकट्याची. एकच दिवस चाललोय आणि काहीच करत नाही त्याचा उपयोग. तरी भरती तू. बघा गाईस बघा. मी म्हणलं वापर काहीतरी करशील त्याचा म्हणून भरून देते एवढं. बिनकामाचा आहे गुण आता बघतेच. तर मित्र बिनकामाचा ते नशिबाचा खेळ होता तो. होय. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे. मी एकेस, गायत्री, एकेसची बायको, गायत्रीचा मित्र, मी एकटा इकून. तर आम्ही एका रिसॉर्टला चाललेलो आहे मदरला सोडून. एकटे एकटे मजा करणार आम्ही. त्याला नीट आणलं रे की तुला. हा त्यांना म्हणा नीट आणलं म्हणून सांगितलं मम्मीने ह्याला. हा ठीक आहे. इकडे जातीस. त्यांना मला सांभाळायला लागणार आहे. तू त्यांना सांग. तुला काय माहिती. ब्लॉग बघ, ब्लॉग बघ मग काय तुला. तर मित्रांनो आता मी निघतोय इकडनं. एवढी बॅग आता भरायची म्हणजे मावणार नाही आपल्या कार. घरीच तू असं करतो का नाटकी? काय हे विसरतं ते विसरतं ते विसरतं. यस तू आहे ना म्हणून. तेच की. माय मदरने मला लय लाडावलंय. मोकार आणि बाहेर त्यांना सगळं मला हातात असते. मोकार माय लय हाल होणार आहे मला माहिती. मोकार त्यामुळे मी लग्नच करणार नाही. मोकार मदर कशी माहिती सगळ्या जागेवर हातात बितात भेटतंय भाऊ. राजशाही जिंदगी चालली आपली राजशाहीची. मोकार मी नव्हतं म्हणलं गाईज. मी नाही म्हणत मदरच देते मला. शिल्पा काय म्हणती, तुझी मम्मी करून देती, तुझी चुकी आहे, तू करायला लावतो. मला ती गोष्ट अजून आठवती. एक केसला म्हणत होती. चला मित्रा हो आता मी निघतो कारण की उशीर व्हायच्या आधी गाडी. आता मस्त सांगतो पुढे स्टोरी. आता निघतो पहिले. चला. A few hours later. तुला लाज वाटते का? लाज वाटते का? लाज वाटते का? मला मी चालू करते. तुझ्या अगोदर टाकणार आहे काय ब्लॉग का? बघितला की अजून त्र्यंबकेश्वर येतो इथं. एकदाच टाकणार आहे. कधी एकदाच टाकायचा असतो ब्लॉग. या महिन्याची मी पुढच्या महिन्यात वसूल करणार. पैसा होगा. मला तसं काय नाही. मी पण काढलाय त्र्यंबकेश्वरचा पण नाही टाकला. काय कारण असतं जाऊ दे ते. भाऊ मी इथं 8 वाजता 8:30 वाजता आलोय. 9:30 वाजले. 1 तास वाट बघतोय माझ्यासोबत. दोन जण पण नव्हते आत्ता आले. मी एकटा वाट बघत बसलो 9:30 पर्यंत. आता आत्ताशी निघतो मी इथनं जायला. नाही म्हणलं तरी जायला आम्हाला इथून गायत्रीकडं इथून 1 तास अजून लागल. तिथून आम्हाला लोकेशनला महाबळेश्वरला जायला रात्रीचे 3 तरी वाजतील. मग आता अख्खं नियोजन फिसकटलेलं आहे या एकमेव छपरीमुळं. त्या दिवशी जर तुझ्या बापानं मजाक केला नसता ना तर तुझ्यासारखं छपरी मित्र भेटला नसता. बघू शकता तुम्ही छपरीचं तोंड. लाज वाटते का? आणि याचा एंड होता. आज बोलू का नको मी तर तो तोंड तरी हळूहळू तरी बोल ना. मला बोलायचं भाऊ. मला बी बोलायचंय. तुझ्यासारखे ब्लॉगर नाही मी प्रॉपर. थोडं येऊ दे आमचं. तर निघतो या. ते ॲनिमल पिक्चर बघितला का तू? बघितला ना त्यात ॲनिमल पार्क आहे. छपरी पार्क आहे. ह्यात मी बाहेर जातो आता. ॲनिमल नाही कुत्रे. 3 ब्लॉगर आले. हा भावाला नाही का? भावाला 1 तास थांबवले आणि भावासोबत आहे. आले ही ब्लॉग मध्ये येत नाही. केस चल. बारीक पोरं पुढं. बारीक पोरं पुढं. चल. अरे ते जाऊ दे. ते सांभाळ. बुट नाही देत मी कोणाला. सांभाळ. तर विषय काय आला. आम्ही आलोय झुडिओला रात्री 10:30. झुडिओला आलोय झुडिओला. तर आम्हाला घेत बी नव्हते पण बळजबरी आलोय आम्ही. पण काय भेटलं नाही कारण की बिलिंगच क्लोज झालेलं आहे. कारण की मी गडबडीत फालतू शूज घालून आले. माझे शूज घरीच राहिले. कॅबिन मधनं आले. बंद होत. बस प्रेमाचे दम देऊ प्रेमाने त्याला सांगत आम्ही आतमध्ये गेलो. बड़ा हरामी हो बेटा. कितने आदमी थे हमको नहीं पता. हमको कुछ नहीं पता. पण बिलिंग काउंटरच बंद होतं. मग काय आता हा शूज घालायला लागेल मला. उद्या शूट आहे ना त्यासाठी.
तर गाईज मी पण आलेलो आहे कम टू माय चॅनल गाईज. आणि एकेचा ब्लॉग बघू नये असे मी खाली टाकणार आहे. हे आता तू इकडं नको येऊ. हे फुटेज नको दाखव. सेम ब्लॉग आहे बघून घ्या इकडून बी. कसे तब्येत पाणी ओके एकदम टेन्शन घेऊ नका आता. नाही 2 दिवस काय बे तू आता? आलाय म्हणून तुम्ही लोड घेऊ टेन्शन. नका. आपण 4 दिवस जाऊ हिला ठेवू. हिला एकटीला यो आलाय म्हणून टेन्शन आलंय. त्यांचे डायरेक्ट एक्सप्रेशन चेंज झाले हा इंटर झालं. कंटिन्यू हे करा काय म्हणते व्हिडिओ कॉल चालू ठेव. दुसरा फोन आहे माझ्याकडे बॅकअपला. एक इकडे ठेवतो एक इकडे ठेवतो. हा बोला. इथं आलंय आम्ही सोबतच आहे आहे. की नाही रोहित? हा मोबाईलची चार्जिंग पुढच्या 2 तासात संपल आणि सांगतो माझ्याकडे 2 मोबाईल आहे. असं काय बेकारवाणी झालंय. कोण तू गॉगल बघ ना कसे लावले. काय बरंच बोलतो आपलं लॉगिंगला केले नाही. मला खरं सांग थंबनेल साठी केले. गाईज हे थंबनेल आहे. व्लॉग बघू नका यायचे. सेम व्लॉग आहे. पहिलं माझाच अपलोड होणार आहे. सरक उधर. ढवळे ऐका ह्याच्यात फॅक्टर एक आहे. माझ्याकडे गोप्रो 10 आहे. सगळ्यात भारी फुटेज येते. जे ह्याच्यात बघा भेटणार नाही ते फक्त माझ्यात बघणार. त्यामुळे रोहित ढवळे ऑफिशियल. तेरे लिए आएंगे बचाएंगे तुझे डूब जाने से. ऍज युजल हे दोघं विसरले होते ब्लॉग घ्यायला. नो इंग्लिश. ठीक आहे असं पण नाही हे ब्लॉग घ्यायला विसरले होते मंडळी. आता मी आठवण करून दिली त्यांना. आमच्या बघ येते. काय? बोल की. बोल की मग बोलले मी काय बोल की काय बोलली हे सांगा. ते नोटिफिकेशन आहे का तू कुठली येऊन सांगणार की ब्लॉग घ्यायचा होता. मी आठवण करून दिली त्याचं ह्याला काही नाहीये. ए, काय नाही तसले. तू गिफ्ट दिले का काय कसले ते जाऊ दे. ही काय बोलली माहिती का? ही काय बोलली भाऊबीजला आपण फोन नाही केला. आपण फोन करायचा असतो का? वा कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. तुम्ही मला सांगा भाऊ मित्रांनो कमेंट मध्ये सांगा. माझी गाडी फोडू नको. तुझी गाडी का मग दिली तुला अरे ऐक ना मी काय म्हणतो. ते मारतो पण अशा ठिकाणी जिथे त्याला दर्द नाही होणार. त्याला म्हणतो बोनेट बिनेट इकडे चाका बिकर आण. दोघं भाऊ आहे. मी एकटा भाऊ नाही. सॉरी. तर मला असं बोलायचं होतं की भाऊ बिजीला भावाने एखादा फोन करावा की बाबा हा आपली एक बहीण तुला आहे पटतं का? तू खरं सांग. खरं सांग. की आपण मला तर जावं नाही. मला बहिणीकडं. नाही. तुम्ही पण सांगा. म्हणजे खरं सांगा. जे असं- म्हणजे ओवाळणी द्यावी लागल म्हणून किती हरामी आहेत ही लोक. ह्यांनी मला एक फोन केली नाही. आपण तर पैसे बी काय अरे बघ ऐक ना. आपण 10,000 काढले होते ना गिफ्ट. हे लोक म्हणतात हे मला 10,000 रुपये. बापरे. अरे ते तुझं बॅड लक. अरे मागच्या वेळेस 7,500 लेहंगा दिले. आता बोलायला नको लावू. वहिनी फक्त तुम्हीच माझ्या बाजूने सांगाल. वहिनीनेच घेतलाय. बहिणीला तिने काय चॉईस केलाय. राहू दे मग. कोणच वहिनी- नाही राहणार. वहिनीला नको वहिनी- सांगायला लावू. वहिनीला नको सांगायला लावू. नाहीतर काय होईल कोणच राहणार नाही तुझ्या साईड. त्यांनी बी खरं सांगितलं. तर मला एवढंच खरं म्हणायचं. सांगा 7,500 खरं 7,500 वहिनी 7,500. अरे मी घेतलं नवऱ्याची बाजू घेऊ नका वहिनी. वहिनी नवऱ्याची बाजू घेऊ नका. तुमच्या दोघींचा चान्स देते बोला. लाज वाटते का? हु सत्य कधीच लपू शकत नाही. काहीच काही का असं ना. बहिणीचं गिफ्ट असतं. ते लाखा मोलाचं असतं. लाख रुपयाचं असू द्या नाही तर 2,000चं नाही 1,000 रुपये. पण ते असतं. पण एक फोन करायचं काम असतं बहिणीचं. नाही बहिणीने रक्षाबंधनला मी न चुकता जाऊ दे, दोघांना नको 4 बोलू, वेळा नको मेसेज विषय देते. 4 नको वेळा विषय देते. गप्प बस. रक्षाबंधनला मी 4 वेळा मेसेज 4 वेळा फोन केले दोघांना पण. रक्षाबंधन म्हटलं नको बघू. सांगू. तो टॉपिकच नाही नाही. गप्प बस. नाही गप्प टॉपिकच बस. नाही. टॉपिक नाही. आपला भाऊबीजीचा आहे. भाऊबीज असू दे रक्षाबंधन दोन्ही म्हणजे पण तू सण कधी एकच कुठे बी आहे. जोडला. म्हणजे आमच्या नळात पाणी येत नाही तर इकडचं पाणी तिकडचं नाही. इकडचं पाईप तिकडं पाईप. काय संबंध तरी आहे का? मग काय त्याची पण संबंध? सांगतो, काय गप्प बस. संबंध आहे का? रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्ही एकच सण आहेत. दोन्ही वेळेस बहिणींना कमायची चुकीचं नाही. गाईज माझ्यावर प्रेम करतो ना तुम्ही. नका शिवाय देवीला. दिसन तिथे तर बिलकुल मारू नका. जाऊ द्या. सोडा सोडा आता. म्हणायचंय. उलट आपण एक वेळेस रक्षाबंधन टाळू. कारण टाळू. त्या दिवशी फक्त स्वीट देते. भाऊबीजला चिकन मटन असतं. काय संबंध? ठीक आहे. मी अजिबात खात काय नाही नॉनव्हेज. तरी आहे. म्हणून तो मुद्दाम अरे हा, हा, बोलतो. तू नाही खात कर. पण भेटलं असतं पनीर चिल्ली तर मित्रांनो या गोष्टीवरती आता आमचा प्रवास स्टार्ट झालेला आहे. आज तशी जस्ट कात्रजचा घाट क्रॉस करून आम्ही पुढे आलो असं समजू. आता आम्हाला फक्त स्टार्टर बसले. हा. आता पिक्चर स्टार्ट आणि होईल. मेन गोष्ट माझी बहीण मध्ये स्टार्टर नव्हतं कारण की बहीण जॉब वरनं डायरेक्ट आलती. तिच्या पोटात काय तिला थोडे मूग दाळचे स्टार्टर दिले. टाकले थोडे क्रीम गोल्ड चहा दिलाय तिला. चहा दिलाय. झाली थोडे त्यामुळे ती start पण- झाले. कारण की ती पण झालती. ती
चौक वर बी चालू होत नव्हती, असं भाऊचं म्हणणं होतं. संपलं होतं पेट्रोल. डायरेक्ट बंद पडली होती. आम्ही सगळे गाणे म्हणत एन्जॉय करत निघलो होतो, पण बहीण आमची बंद पडली. तुला काय बोलायचं त्याला नको डिस्टर्ब करू, केव्हा धरणं सांगतोय आपण डिस्टर्ब होईल. त्याच्याकडे का जाते सारखं गाणं लावायचं, त्याला हाय हात, त्याला सांग इन्स्ट्रक्शन दे, तो बटन दाबन गाणं चालू. ही जाऊन तिथे हँडल ला हे कर, इंडिकेटर दे, वायपर फिरव. अरे काय करायचं तुला? गप्प बस. तू इकडे स्टेअरिंगला हे बघा, स्टेअरिंगला सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी. असं दाखवत मग माझा जर हात पोचत असेल तर मग मी नाही लावणार का गाणं? चालतंय, आपलं तसंच असतो लॉग. जाऊ दे ना, एवढं काय. माझा लॉग. चांगलं असतं सगळं. ओके गाईज, आमचा प्रवास आता चालू झालेला आहे. भेटूया पुढच्या क्लिप मध्ये. थँक्यू. गायत्री काय लॉचिंग केला तू? हा मला रोडला झोपवती का? लॉचवाला माणूस काय गाईज तुम्ही बघू शकता किती का बघू शकता काय एवढे फेल आहे ना, लय फेल माणूस आहे. किती मस्त मस्तर वस्त्र येऊ वस्त्र. मस्त रिसॉर्टला आलोय आपण. हा रिसॉर्ट मस्त आहे, पण गाईज आमचा कोणी फोन बी उचला ना आणि आम्हाला कोणी एंट्री बी देईना. काही नाही गाईज, थोडस टायमिंगचा गडबड झालाय, बाकी काहीच नाही. तेच ना 2 वाजले आम्हाला. गेटच बंद केले, आता आम्हाला आत घेत नाहीये. आय कोण बोललं बघ. आणि तुम्हारे भरोसे हमारे भरोसे गायत्रीच्या विश्वासावर आलेलं आहे. ब्राईटनेस आपला काही नियोजन नाहीये. हे मस्त वाटतं, वाईब आहे वाईब आहे. अरे जेवढं आपण फिजिक्स आहे, एक सांगतो फिजिक्स आहे, हात कसा तरफर कापतो? फिजिक्स आहे. फिजिक्स ऐकायचं आता थंडी. फिजिक्स ऐका सगळ्यांनी. माझं फिजिक्स आहे. जेवढं आपण आतमधल्या बॉडीला हे करतो, माहिती मला रिॲक्ट करतो ना, तेवढं जास्त होतं. तेवढं वाटणार. तू नॉर्मल राहा ना, असं नॉर्मल बॉडी म्हणजे नाही का, थंडीत नाही आहे- शिंक मारणार. आहे. वाटणारच नाही. मी बघ हा पोर आहे, मी बघ हापर आहे आणि बायकोनी टोपी काढून दिली. अरे मग तिने दिली, पण मी सांगतोय ज्ञान देणं परमनंट आहे, ज्ञान देणं परमनंट आहे, कळलं का बाबू? थंडीने जाम केले, थंडीने डायरेक्ट जाम केलं, डायरेक्ट जाम. ग्रीक ग्लोरी असं रिसॉर्ट आहे आपलं. पुढं पुढे विचार ना जरा. हा व्हॉट टू टॉक अबाउट मी? आय एम सेइंग बिहेव, प्लीज बिहेव ऍट लिस्ट विथ मी. बोल भी कोण रहा देखो. ए ग शटअप. मुक्कर थंडी आहे, थंडीने झालंय सुरसुर बत्ती. आता डायरेक्ट जाऊन झोपी आणि सकाळी आम्ही तुम्हाला भेटतो, ठीक आहे? हे आमचं रूम्स. हे काय डिझनीलँड मध्ये आलं आपण. आय एम परी. आणि मला का टाकायला इकडं? यू आर डिझनीलँडचं छोटंसं पिल्लू. आणि हे कोण कुत्र आहे मग? असं वाटतं आपण बारीक ह्याच्यात आलोय. किड्स रूम मध्ये दिले. त्यांना वाटलं आपण उद्या सकाळी येणार आहे, बट आजचे दिवस थोडं ऍडजस्ट. तर आम्ही जिकडं स्टे करणार होतो सगळं, तिकडं काय जेवणाचं झालं नाही, काहीच झालं नाही. मग आम्ही तिथून गुगलला टाकलं, फोन केला रात्रीचा 1:30-2 वाजता. तर इकडे एक हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो मी. अरे आपण पक्के नल्ले, हायवे सोडून एवढ्या लांब चालत आलो. दिस इज द कॅफे. हा हा हा, काय थंडी. काका हे काय? दादा काका. माझी इज्जत घालवतात. अरे बरं चाललंय कॉन्टेंट साठी. काय तू इज्जत है? नाहीये. इज्जत है क्या? सांग इज्जत. बहुत है अपनी इज्जत. कुठे आहे? तेरे लोगों को पूछ मेरी इज्जत. कौन से लोगों को? तेरे ब्लॉगर, तेरे अरे घर जा घर, इधर सिर्फ हमको इज्जत देते. सांगते ले रे. तेरा घर चला गया है, तू अभी चुप चला गया है. तेरा घर चला चला गया गया है. सब खत्म हो गेला आहे. इथे डायरेक्ट भाजी मंडळी केली आम्ही. डायरेक्ट भाजी. यायच्या आधी वाईफ बघितली की ती यायच्या आधी फुल फॉरेनची वाईफ होती. आपण यायच्या आधी तिथं होतो ना आपण, तिथून इथं आलो डायरेक्ट इंडियन वाईफ. डायरेक्ट मच्छी मार्केट करून टाकला. नाही खरं, तिथून इथे आलो ना मी, डायरेक्ट बाहेरच्या देशातली फिलिंग आली. व्यवस्थित असे फुकाफुक चालू होती. वाईब होता बरोबर. आणि या भाऊनी पण कपडे तसे घातले बघ ना. आणि ते बोललं पण तसं. पिझ्झा 2 घ्यायचं का? हा मला पनीरवाला.
कोथिंबीर आहे काय अरे बापरे घरी घेऊन जाऊ आपण गाईज गाईज ये भी पनीर का खाने वाला है बर क्या बर क्या बंद करू का आता प्रेम दिस इज कॉल्ड एज प्रेम काय नाही तू खा काय नाही थंडीचा पिझ्झा आता रात्रीचा ऑप्शन नाही काय ब्लॉग महत्वाचं आहे खाणं महत्वाचं नाही 2 वाजले ते महत्वाचं नाही उपाशी ते महत्वाचं नाही पण ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणं लय महत्वाचं आहे की आयुष्य झालंय बाकी नंतर पुढे सांगतो पुढचा पिक्चर पुढे बघ आता पहिले खाऊन घे आता तू सगळ्यांना ज्ञान देतोयस ना खाऊन घे ठीक आहे कसं आहे सांग की मला टेस्ट दाखव दाखव वेर आर मी निशीज ओ नो दिस इज मी गाईज कौन सी लड़की के साथ है तू कौन है ये काय माहित कोण नडली वाकडं तोड झाले तिचं आणि दिस इज मी सोईंग इन देअर इज आवर रूम